हॅलो आवाज नाही बंद आहे तो बंद आहे भाई हॅलो क्या साईडला पाहिजे क्या साईडला पाहिजे घ्या पुढं सरका मनाने सरका या पुढे इकडं या इकडं हे या इथं इथे या इथं कोण सरका पुढं पुढं सरका ना सरका पुढं पुढं सरका पूजा सरक पुढं रूप पाहता लोचनी सुख झाली हो Thank you.
नाचे डाली पिटी प्रेमे अंगे धरणी लोटी माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन न धरिते लाज नाही जना सर्वे काज माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन तुका म्हणे दाटे कंठी नेत्री अश्रू लोटे माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन विठाला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी ज्ञान गंगा नमो पुंडलिका चंद्रभा नमस्कार पांडुरंगा करू प्रथमाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कटीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमो ज्ञानेश्वराः करुणाकरा दयाल तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी वचन ऐका कमळापती
वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करजोडी चौकटी कामी आपण असावे जवळी नाचे टाळे पेटे प्रेमे अंगे धरणी लोटी माझे सखे ते सज्जन माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन न धरिता लाज न धरिता लाज नाही जना सवे काज माझे सखे ते सज्जन माझे सखे ते सज्जन भोळे हरीचे दास प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका विठ्ठल परमार्थ प्रिय मायपित्यांनो बंधूंनो आणि भगिनींनो ईश्वरनिष्ठ पवित्र आत्म्यांनो कोणत्याही गोष्टीला निमित्त कारण आवश्यक हवं आहे. निमित्ताशिवाय परक्या गावातून या ठिकाणी येणं झालं नसतं. निमित्त आहे सेवानिवृत्ती आणि त्याच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आहे. गुरुवर्य तुकाराम बाबा नारायण पाटील महात्म्याच्या सोबत महात्म्याने कार्य केलं असावं. हो, महात्म्याच्या सोबत आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं जमेल तेवढं नाकावर दमावर जीवावर येईस्तोवर कार्य केलं. भाऊ संतांच्या सोबत ज्वारी बाजरीच्या बुवाची संगत धरली नाही. कारण बाबा महात्म्याची सेवा केली तुम्ही, हे सगळं ते महात्म्याची जी काही सेवा केली त्याचे सगळं वैभव आहे. त्याचं वैभव खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर तुम्ही सेवेपासून निवृत्त झालात. परमात्म्यानं तुमच्या परमार्थामध्ये येणारा जो काही आडपाटा होता सेवेमध्ये आजपर्यंत तुम्ही गुंतून राहिला असावं. यदा कदाचित मनाने विचार करत असाल मनासारखं अजून सुद्धा माझ्या श्रीपादाचं गाडं मी ओढू शकत नाही, पाहिजे तेवढा अजून सुद्धा धर्माचं कार्य करू शकत नाही, कार्य करून सुद्धा हा विचार करत असाल मध्ये निमित्त काटा तोच होता फक्त सेवेचा. तो काटा मुळा सगळं उपटून टाकला आणि सगळ्या हाताने परमार्थाची त्या साधूची त्या संतांची जी काही सेवा आहे तो करण्याकरता तुमचा प्रवास मोकळा. विठ्ठल बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळ सेवेमध्ये गुंतून राहिलो होतो. असू द्या, जास्त वेळ काही घेत नाही. अभंग आहे तुकाराम महाराजांचा, अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज म्हणजे तुमच्या आमच्या गावचे नाही, माझ्या पंचक्रोशीतले नाही. तुकाराम महाराज म्हणजे ज्यांच्या नावावरती ज्यांच्या अभंगावरती कोट्यावधी रुपयाची उलाढाल आजही या महाराष्ट्रामध्ये चालते. भुंकणाऱ्याला अजून काम धंदा नाही, भुंकणाऱ्यांना अजून माहिती नाही कशा करता भुकायचं, कोणासमोर भुकायचं आणि का भुंकायचं. भुंकणाऱ्याला उतालाय धनराज बाबा सरकार,
धनराज बाबांची भाषा आहे भाऊ. धनराज बाबा नेहमी सांगत असतात, महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर एक दगड उचकायचा. दगड उचकल्यानंतर जसे फुलफुले प्रगट होतात तसं या महाराष्ट्र भूमीमध्ये बुवांना उताल्या होत. दगड उचकल्यानंतर जसा बुलबुले प्रगट होतात अगदी त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बुवांना उत आलाय. पण तुम्ही तेवढं बुवांचं नाही ऐकलं बाबा. हो, तुम्ही तेवढं बुवांचं नाही ऐकलं. सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले आमचे जीवनाचे कोणी आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. आमचा भाजीपाला नाही सडून जायला बाबा. हो, सांगणारा असू द्या नाही तर ऐकणारा असू द्या, आमचा बाजारचा भाजीपाला नाही सडून जाईल. ती गोष्ट स्वतंत्र आहे. ऐकलं तर तुझं कल्याण आहे, तुझं हित आहे, तुझं उद्धार आहे. नाहीतर भोगा आपल्या कर्माची फळं. विठ्ठल तुमच्या आमच्या जीवनामध्ये महात्म्याचं येणं झालं म्हणून विषय समजू शकलो. म्हणून हा विषय तुम्हाला सांगण्याचं एक उद्धट करतोय, धाडस करतोय उद्धटपणे. हे सांगणारा श्रीपाद बाबा आणि आनंद संप्रदाय स्वरूप तुझ्या उद्धाराचा मार्ग तुम्हाला कोणी बी सांगू शकत नाही. जा, ऐकलं का? अय भाऊ, उद्धाराच्या बाबतीत जर का तुला ऐकायचं असेल, उद्धाराचा मार्ग सांगावा संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबाने. इतर तुम्हाला कोणी तो मार्ग सांगू शकत नाही सांगू शकत. आम्हाला बाबा व्हायची हौस आहे बरं का, दुआ व्हायची हौस आहे, पाया पडून घ्यायची हौस आहे. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून समाजाला सांगायची हौस आहे. आणि तुमच्या जीवावरती आम्हाला आमची बायका पोरासह पोसायची आहे. समाज आता राहिला काय आणि आता नरकात गेलं काय, आम्हाला त्या गोष्टीचं घेणं देणं नाही. आम्हाला त्या गोष्टीचं देणं घेणं नाही. समाज नरकात राहिला काय आणि मेला काय, आम्हाला बाबा व्हायची हौस आहे. बाबाजीनं शिखर गाठलं, हो खऱ्या संतांना माघारी टाकलं. देव समजून द्यावा संतांनी बरं का. देव समजून द्यावा संतांनी. देव समजून देण्याचा मूर्खपणा बुवांनी करू नये. तुझीच अजून नौका पैलतीराला पोचली नाही बरं का. आपणच अजून भ्रमात आहोत. आपण आपला भ्रम अजून निघून गेलेला नाही. देव कशाला म्हणतात, कशाला म्हणतात देव? काय भाऊ, कशाला म्हणतात देव? झाला का खिदाडणीतून मोकळा?
देव कशाला म्हणतात सांगावं ते फक्त संतांनी. 720 वर्ष झाली सांगणाऱ्याला ऐकतोय कोण? देव कशाला म्हणतात? 720 वर्ष झाली सांगणाऱ्याला ऐकतोय कोण? आपण फक्त ज्ञानोबा तुकाराम एवढंच फक्त. एवढं आम्हाला चांगलं जमतं एवढं. पण त्याने जो काही धंदा केला तो धंदा आपल्या बापाला सुद्धा कळाला नाही बरं का. एवढंच फक्त जमतं. पण संत ज्या वाटेवरून गेले, साधू ज्या वाटेवरून गेले, कैक पटीनं कैक योजने तो मार्गांतरावरती दूर आहे. तेथील प्रमाण नेनवे वेदांचे रोज बुवा म्हणतात ना, नाही म्हणत काय? तेथील प्रमाण नेनवे वेदांचे रोज बुवा म्हणतात रोज. पण आमचा नाना समजून कोण घेईल? विठ्ठल आणि महारथी जगामध्ये होऊन गेले, रथी आणि महारथी. पण भल्या भल्यांना ही गोष्ट जमली नाही. नागपुड्या ओढून ओढून मेले, डोंगर कपारीत गेले, कोणी केस वाढवली, कोणी नख वाढवली भाऊ बरं का. भल्या भल्याने गोष्ट चालली नाही. कोणी योग केला, कोणी याग केला, कोणी विधी केला. योग याग विधी येण्याची नोये वायाची उपाधी. माझी प्रमाण आहेत का संतांची प्रमाण आहेत? हे लिहिणाऱ्याची तरी आपण भाषा ऐकावी की नाही? योग याग विधी येण्याची नोहे. रोज माणसं म्हणतात अरे डोंगर कपारीमध्ये राहिले, संन्यास धारण केला, बायका पोरांचा त्याग केला, पण गोष्ट जमली नाही, भाव प्रगट झाला नाही. भाव प्रगट झाला नाही. भाव प्रगट होण्याकरता जीवनामध्ये सद्गुरू यावा लागतो. आम्हाला भावच मान्य नाही. भाव नाव ठेवायला आमचं एक नंबर. अर्ध्या गौरी आपल्या मशनात जायला आल्या असं कुठं असतंय? कसं असतंय मग म्हाताऱ्या? कसं असतंय मग? नित्यान या गादीवरती घुमणाऱ्याला तरी कळावती नाही. समाज ऐकल नाही तर तिकडं मरल. समाज ऐकल नाही तर तिकडं मरल. पण इथं उभं राहून घुमणाऱ्याला तरी गोष्ट कळावे की नाही? देव कशाला म्हणतात? तुझ्यावरती विश्वास आहे समाजाचा बरं का. देव कशाला म्हणतात ना, तुझ्यावरती विश्वास आहे समाजाचा, तुझ्यावरती गोष्ट समजून घे. लोक तुम्हाला महाराज म्हणतात, लोक तुमच्या पाया पडतात, पण आपण त्या पात्रतेचे आहोत काय? भ्रम नाही गेला अजून. भ्रम नाही गेला. संतांचा जो काही मार्ग आहे, संत एकांती बैसले नासक्या डोल्यांना आपण परमात्माला पाहू शकत नाही. आताच प्रमाण दिलं ना, गुमान ऐकायचं गुमान. ज्ञान दृष्टी अवलोकिले. कुठली दृष्टी? देहाची दृष्टी काय? कुठली दृष्टी? ज्ञान दृष्टी म्हणजे चैतन्याची दृष्टी. आणि त्या दृष्टीनेच चैतन्याने आपण चैतन्याची भेट घेऊ शकतो. चुकीचं बोललो काय बाबा? चैतन्याने आपण चैतन्याची भेट घेऊ शकतो. चैतन्याचा गाभा माणसं रोज म्हणतात. विठ्ठला मुझे जीवन. बरं का, आपलं जीवन म्हणजे विठ्ठल आहे. अजून गोष्ट सांगू,
21,600 वेळा आतमध्ये येतोय आणि 21,600 वेळा जातोय. त्याची किंमत समजून घ्यायची. शानपणा नाही करायचा धोत्र लावून, शानपणा नाही करायचा कीर्तन प्रवचन सांगून. श्वासाची किंमत समजून घेणं याला परमार्थ म्हणतात, याला अध्यात्म म्हणतात. उपाधीच्या नादी लागणं याला अध्यात्म आणि याला परमार्थ बोलत नाही. निदान सांगणाऱ्याला तरी श्वासाची किंमत कळाली काय? गावामध्ये कुत्री आहेत, गावामध्ये मांजरे आहेत, गावामध्ये बैल आहेत, त्यांना श्वासाची किंमत कळते का? त्यांना श्वासाची किंमत कळते का? माणसाला तरी श्वासाची किंमत कळावी की नाही? माणसं समजून घेतात का? दगडापेक्षा निप्पट जातीची आपण माणसं झालो, दगडापेक्षा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ऐशे तत्वज्ञ संत स्वीकारिती. बरं का, ही उपाधी आहे. या उपाधीमध्ये आत्मा नावाची गोष्ट आहे की नाही? काय मत आहे तुमचं? उपाधी आहे, उपाधीमध्ये आत्मा नावाची गोष्ट आहे की नाही? नाही काय? सर्व घाटे पूर्ण एक नामे, सर्व घाटे पूर्ण एक नामे. विधान 4-4 चाली लावून वाढायला ते अभंग नाही संतांनी लिहिले. बरं का? गावातून परक्या गावातून सोयऱ्या दर्याच्या रूपानं कोणीतरी एखादा नवीन माणूस बसला असेल धर्ममंडपामध्ये, गोष्ट समजून घे, तुझ्या करता आहे हे नियोजन. जे केले तुकाराम बाबांनी ना, तुझ्या करता नियोजन आहे. गोष्ट समजून घ्यायची. नाही अनुभवाला रॉकेटचा कॅन घ्यायचा, आम्हाला काडी लावायची. भाऊ विठ्ठल विठ्ठल. संतांच्या दृष्टीनं आत्मा त्यांचा देव झाला. बरं का? संतांच्या दृष्टीनं आत्मा त्यांचा देव झाला. तुकाराम बाबाचं मत आहे, देव वसे चित्ते देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. सर्वागटी राम देहादेक. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाची, पण ते ज्ञान गूढ गम्य कोणाला प्राप्त झालं? ज्ञानदेवाला झाले. घेणारे कोण आहेत? काय दिलं? ज्वारी आणि बाजरी. काय ते ज्ञान गुढ गम्य
ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिदले ज्वारी आणि बाजरी काय नसेल समजेल तर फायरिंगच करायला पाहिजे की नाही? समजावं की नाही? ज्ञान आणि गुण आणि गम्य, ज्ञान आणि गुण आणि गम्य ते ज्ञान. गुण म्हणजे गुप्त, गम्य म्हणजे ज्याचं वर्णन करू शकत नाही. ज्याचं वर्णन करू शकत नाही. हारुमणीने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ज्याचं वर्णन आपण करू शकत नाही. महादेव बाबांना आई साहेबांच्या कानामध्ये त्या गोष्टीची पेरणी केली नाही केली? काय सांगितलं? जे काही सांगितलं असेल का नसेल सांगितलं? काहीतरी सांगितलंय की नाही? मग जे सांगितलं ते समाजासमोर सांगितलं जातं का बुवा? जे सांगितलं ते समाजासमोर मांडलं जातं का? संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा सोडून द्या. संतांना त्या गोष्टीची गरज भासली, तुम्हाला आम्हाला भासू नाही काय? संतांच्या वरचे आपण झालो काय? अरे माझ्या संतांना निवृत्तीनाथांनी त्या ज्ञानदेवाच्या हातामध्ये जी गोष्ट दिली, मुक्ताबाईनं विसोबा खेचराच्या कानामध्ये ती गोष्ट सांगितली. विसोबा खेचरानं नामदेव महाराजांना ती गोष्ट सांगितली. नामदेव महाराजांमार्फत धुनी भांडी घासणारी जनाबाईला ती गोष्ट कळाली. ज्या मार्फत काशीवरून एक म्हातारा आलं होतं, त्याचं नाव काय नाव? कबीर महाराजांना त्या अद्वैत तत्वाची पेरणी माझ्या जनाबाईनं केली. तुम्हाला आम्हाला त्या गोष्टीची गरज नाही काय? तैसा अनुग्रह पैराया श्री हरी केला धनंजया आता कवने ठाई माया ऐशी भाष्य नव्हते. म्हणजे मी पण माळा घातली महाराज, मी पण माळा घातली. आषाढी कार्तिकी वर्षातनं करतो 2 वेळा. मासे मटण खात नाही, खोटं बोलत नाही, दारू पित नाही. बरं आहे बाबा, तुला विमान येईल न्यायला. उद्धाराच्या बाबतीत जो काही मार्ग आहे तो काही पटीनं वेगळा आहे. आणि तो मार्ग संत समजून देत असतात. अगदी पोटाले पिल पडीस तर संत आजही घरामध्ये येतात. काय मत आहे तुमचं बाबा? पोटाला पिल पडेस तर आजही संत स्वतःहून घरामध्ये येतात. तुमच्याकडनं त्यांना काही अपेक्षा नाहीये. फक्त माझं लेकरू आहे, त्या लेकराला मार्गस्थ मला केलेलं पाहिजे. मार्गस्थ संत श्रीपाद बाबांनी तुमची सेवा केली का तुम्ही महात्म्याची सेवा केली? जय हरी दादा, काय मत आहे तुमचं? संत श्रीपाद बाबांनी तुमची सेवा केली का तुम्ही महात्म्याची सेवा केली? नारायण बाबा, श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा, मोठे बाबा आणि लहान बाबा या गावामध्ये यायचे. भाऊ चालत चालत पायी तुडवत 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 प्रवास करत करत तुमच्यापर्यंत ते गाठायचे. महात्म्याने तुमची सेवा केली का तुम्ही महात्म्याची सेवा केली? कधी न्याय लागायचा या गोष्टीचा? संत नव्हती जगी मानसाच्या सारी, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा बुवा समाजाकडून सेवा करून घेतात. संत समाजाची सेवा करतात. कधी कोणी पाणी पाजला असेल बी आणि नसेल बी. अरे दुपारचा ऊन डोक्यावर घेत 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 संध्याकाळ झाली असेल, पोटभर भाकर तुकडा वेळेवरती दिला असेल आणि नसेल बी. आली म्हणे कुठून तरी भानामती, आली म्हणे कुठून तरी जादूटोना, आली म्हणे कुठून तरी देवांगात येणं. नावं ठेवणारे भरपूर होते त्या काळामध्ये. आज बी आहेत, पुढे बी राहतील. विठ्ठल एक सांगू का तुम्हाला? आई बाळाचा सांभाळ करते. आईला त्या बाळाकडनं अपेक्षा आहेत. म्हातारपणी माझी काठी त्या बाळानं व्हावी. आई बाळाचा सांभाळ करते, त्या आईला त्या बाळाकडनं अपेक्षा आहेत. म्हातारपणी माझ्या लेकरानं मला आधार द्यावा. पण माझ्या श्रीपाद बाबांना आणि संत रामदास बाबाला कशाची अपेक्षा नाही. लेकरा
कशाची अपेक्षा महात्म्याने नाही केली. ऐती कळवळ्याची जात लेकुराचे हित बाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. माहितीये लेकराकडनं मला काही मिळणार नाही, पण माझा लेकरू ऐल तीरापासून पैल तीराला पोचेल एवढी फक्त अपेक्षा. देव देव करत 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 या जगामध्ये फिरतोय कुत्र्यांसारखा. बरं का, देव देव करत आपापल्या पद्धतीनं का होईना. माळ जरी घातली असावी, सर्व गोष्टीचा त्याग केला असावा. देवा करताच ना माळ घातली, भले तुझ्यापर्यंत तुझ्या गुरुनं तो मार्ग दिला नसावा. देवा करताच ना का नाही, देवा करताच माळ घातली की नाही, मग देव देणारे हातामध्ये त्यांचं ऐकावं का नाही. देव देणारे देव घ्या कोणी हो, देव घ्या कोणी बाजारामध्ये तुम्हाला देव मिळणार नाही. बरं का, 40, 45, 50 वर्ष झाले माळ घालून पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी करतो. उपकार करत नाही. देवापासून वंचित आहेस, देवापासून वंचित हे माहित असेल तर बोल आणि दुसऱ्याला सांग. नशेत जर कळत ना, तुमचं तिकडं काल करायचं, इकडं फिरकून सुद्धा यायचं नाही बघायला. हा विषय एक तत्व नाम तरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. सांगणाऱ्यालाच अजून नाम कशाला म्हणतात माहिती नाही. सांगणाऱ्यांना लाईव्ह चालू आहे ना माझं इथं, महाराष्ट्रावर दिसेल ना. महाराष्ट्रातील तमाम कीर्तनकार आणि प्रवचनकारांना माझं आव्हान आहे, सांगणाऱ्यांना अजून नाम कशाला म्हणतात माहिती नाही. सांगणाऱ्यांना परवा दिवशी सांगितलं त्या दातुली गावामध्ये, मी भाऊ सांगितलं त्या गावामध्ये मोठ्या महंतांना मी विचारलं, म्हटलं बाबा शिर सिंधूची या परिसरी शक्तीची या कर्णकुवरी नेलो कैसे त्रिपुरारी सांगितले. ते काय सांगितलं रे भाऊ, अय भाऊ काय सांगितलं आई साहेबाच्या कानामध्ये, ते मला उत्तर देतंय. आई साहेबांना जे सांगितलं ते त्यांनाच विचारावं लागल. आणि या भरव्यांना आपण महाराज केलेच. या बायकावांना आपण महाराज केलेत. महाराज यांचे आपण बॅगा वाहतो आणि यांचे आपण पाया पडतो. तुमचा दोष नाही, तुम्ही बी आवागीच येत. एक सुख तुम्हाला मिळू शकत नाही. हे सुख सगळ्यांच्या नशिबात नाही. कोणी बी असू द्या,
हे सुख प्राप्त होण्याकरता अनंत जन्माचे सुकृत जयाचे पदरी किंवा पूर्वजन्मी बहुत सुकृत केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भाऊ एक एक खडा जसा वेचून काढावा, एक एक खडा, काय बोललो मी, एक एक खडा जसा वेचून काढावा ना तसा दोन्ही महात्म्यांना आपल्याला वेचून काढलंय. काय बाबा मत आहे तुमचं? खडा जसा वेचून काढावा आणि निवडून बाजूला ठेवावा तसं दोन महात्म्यानं पायाची पिटणी केली, पायाची पिटणी. ऊन नाही पाहिला, पाऊस नाही पाहिला, स्वतःचा संसार नाही पाहिला. अरे 12 बैलाचा नांगर त्या महात्म्यानं आपल्या संसारावरती फिरवला. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. स्वतःहून घरापर्यंत चालत आले, स्वतःहून घरापर्यंत चालत आले, स्वतःहून. सगळ्यांच्या पदरात हे नाही पडलं रे बाबा. आम्हाला संप्रदाय आहे, हो आम्हाला संप्रदाय नावाची गोष्ट आहे. नाही म्हणणाऱ्याला संप्रदाय नाही, नाही म्हणणाऱ्याला संप्रदाय नावाची गोष्ट नाही. यांच्या जीवनामध्ये संत नाही आले, ज्वारी बाजरीचा बुवा आला यांच्या जीवनामध्ये. आम्हाला मालिका आहे रे. संप्रदाय तंतोतंत ती गोष्ट अनुभव प्रमाण शास्त्राप्रमाणे एकच संप्रदाय. आता सरकारची झडती येऊ द्या, श्रीपाद बाबा सांगायचे, आता सरकारची झडती येऊ द्या, शास्त्राला धरून मला फक्त माझीच तेवढी राहील, बाकीच्यांच्या तेवढ्या फक्त राहतील काही. परमात्म्याचा आणि आपला संबंध एक आहे. फक्त काही काळाच्या योगाने जीव आणि शिव दोघांमध्ये अंतर पडलेला असतो. आणि संत जीवनामध्ये आल्यानंतर जीव शिव सम या गोष्टीचा अनुभव करून देतात. तूच देव आहेस सांगावं संतांनी, तूच देव आहेस. तुझ्यापासनं देव वेगळा नाही आणि देवापासनं तू वेगळा नाही. अर्जुन म्हणतो कसा काय देवा? हो बाबा ऐकून घे, तुझ्या भल्या करता सांगतोय. माझ्या बायकोला, माझ्या पोरांना, माझ्या लेकरांना, माझ्या सुनांना, माझ्या भावकीमध्ये हा विषय सुद्धा मांडला नाही. नाही मी विषय सांगितला. ओवे माहिती आहेत ना तुम्हाला का नाही माहिती? माहिती आहेत की नाही? जैन संघे, जैन संघे काय सांगितलं रे तिथं? हिंडायला सांगितलं काय? काय सांगितलं? त्याची गृह्य, त्याची गृह्य ना तरी अर्जुना बीज सांगितलेलं पुरती तुझ जे हे अंत करणीचे गुज जीवीची. हिंडायला सांगितलं काय? देव देव करत हिंडायला सांगितलं काय? कठाईचं पैसनी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा हे सांगितलं. काहीतरी सांगितलं बाबा. आणि जी गोष्ट सांगितली त्याच्यानेच तुझा उद्धार होतो रे. उपाधीचं केल्यानंतर तुम्हाला पुण्य भेटेल, पण आतलं केल्यानंतर तुमचा उद्धार होईल. उपाधीचं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्हाला जेमतेम पुण्य भेटेल, पण देवा करता आतलं करावं लागतं. आतलं आत करा मात तुम्हाला याच्यातलं काही माहिती नाही अजून बरं का? तुम्हाला याच्यातलं अजून काही माहिती नाही. गंदगुल्या उगाळून तुझे 50 वर्ष गेले म्हाताऱ्या.
याच्यातलं अजून तुम्हाला काय माहिती नाही? संतांच्या पाय पकड रे. काही माहिती नाही तुम्हाला अजून याच्यातलं. आत कसं बघायचं, आत बघायचं कसं? संतांना शरण जा, तेव्हा कुठं तुझा न्याय लागेल. अरे जन्म आणि मरणाचा फैसला करायचा आहे रे. हो, जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टीचा फैसला करायचा आहे. पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, पापात्मक पापे नरका जाईजे. माते पावी जेने शुद्ध पुण्य. पुण्य करणारा जेमतेम स्वर्गात जाईल अर्जुना, बरं का? पाप करणारा जेमतेम नरकामध्ये जाईल. पण दोघांपैकी एकही माझ्या वाटेने येऊ शकत नाही. पारायण करणाऱ्याची डोलं फुटले काय? पुण्य करणारा आणि पाप करणारा डोलं फुटली काय? डोल्यामध्ये कासडं घुसले काय तुमच्या? अरे माते पावी जेने शुद्ध पुण्य. माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग वेगळा आहे. माझ्यापर्यंत येण्याचा जो काही मार्ग आहे तो वेगळा आहे आणि तो संतांच्या मुठीत आहे. संत माझे गुरु मी तयांचा, जेने माझ्या नामाचा विस्तार. कळालं का? कळालं का? अय भाऊ, गोष्ट समजून घ्यायची की नाही? गोष्ट समजून घ्यायची. गोष्ट तेव्हा कुठं समजेल देव कशाला म्हणतात. नाहीतर कुत्र्याच्या मांजऱ्याच्या परत त्या 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 किती वेळा जन्माया. शरीरामध्ये आत्मा नावाची गोष्ट आहे. पण आत्मा आत्मा ओढून चालेल काय मेंटल खोपडीच्या? काय बोललो मी? शरीरामध्ये आत्मा नावाची गोष्ट आहे, पण आत्मा आत्मा ओढून चालेल काय मेंटल खोपडीच्या माणसा? तुम्हाला याच्यातलं काही माहिती नाही. अरे जुना पगडीवाला म्हातारा शोधायचा, त्याच्या पायाजवळ सगळं आहे. जुना पगडीवाला म्हातारा शोधायचा, चिली मोडायचं कसं त्याला माहितीये. 2 गारगुटी दगड घ्यायचे, टाच दिशी मारायचा. काय बोललो मी? जुना पगडीवाला म्हातारा शोधायचा. जुना सिगरेट ओढायची तुला अक्कल आहे. चिली मोडायची कशी, पेटवायची कशी, तुझ्या बापाला सुद्धा माहिती नाही अजून. आत्मा 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 आत्मा. काय रे आत्मा तुमचा? काय आत्मा? आत्म्याबद्दल अनुभव आहे की नाही? आत्म्याबद्दल काहीतरी अनुभव आहे. शून्यवाले पैरे दादा
आत्मा 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 ओरडून चालत नाही बर का. गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतितार्थ जेणे आत्मारत्न हस्तगत होय. किती पारायण केली? 100 200 1000 2000 कर. आत्मविद्या तेवढी सोपी नाहीये. प्रगट करायचं कसं संतांना माहित आहे. देवाबद्दल अनुभव द्यावा तो फक्त माझ्या संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबांनी. भरली वाटी पेरिले नाम, भरली वाटी पेरिले नाम, झोली भरली झोली निघाले ते उडकायला बरं का. झोली भरली आवळीला सांगितलं आवळे चाललो म्हणे. चाललो चाललो. धनी कुठे निघालात? कुठे निघालात? संसार लेकर बाळ कोणी सांभाळायची? मन नाही रमत माझ्या संसारामध्ये, मन नाही रमत ग. देवाच्या शोधामध्ये निघालोय. चौदा दिवस फिरले. 14 दिवस उदाहरणं सांगताना लोकांना, उदाहरणं सांगतात की नाही लोकांना. 14 दिवस फिरले. 15वा दिवस उजाडला. सद्गुरु चैतन्य बाबा जीवनामध्ये लाभले. सद्गुरु चैतन्य बाबा जीवनामध्ये लाभले. कुठे निघाले स्वारी? म्हातार बाबा जय हरी, जय हरी. बर जय हरी. स्वारी कुठं निघाले? बाबा देव उडकायला निघालोय. जीव कासावीस होतोय, जीव कासावीस. पण कोणी देव सांगायलाच तयार नाही अजून. जन्मल्यापासून कंठामध्ये तुळशीची माल आहे. रोज कीर्तन करतो, रोज प्रवचन करतो, पण देव कशाला म्हणतात मला नाही कळत बाबा. देव शोधायला निघालोय. चैतन्य बाबांनी सांगितलं तू का देव शोधायला निघाला? हो देव शोधायला निघालो, देवाला पाहायचंय. चैतन्य बाबांना प्रकाटपणे सांगावं तू का देव पाण्याचा नाच सोडून दे, देव झाल्याशिवाय राहणार नाही. देव पाहण्याचा नाच सोडून दे, देव पाण्याचा, देव झाल्याशिवाय राहणार नाही. असं कसं बोलता? देव पाण्याचा नाच? हो. डोक्यातला भ्रम काढून टाक. दृष्टी पुढे साक्षात दाविजे, हाती पदार्थ म्हणून देईजे. तैशे नवेगा परमार्थ, पैतो सद्गुरुनाथ प्रबोधित शिष्या. भ्रांतीपासून मन हिरतले, गुरुवाक्य मन दुतले. मग हानुनिया घातले आत्मस्वरूपी. मनातला भ्रम काढून टाक. तू देव आहेस तू का? कसं काय? कसं काय? संतांचं ऐकावं की नाही? का माझंच कर?
संतांचं ऐकावं का नाही का माझंच कर का? ऐकलं बाबा, ऐकल्याबरोबर मोठे गुरुमुखे उर्दे जग दिसे, जे हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष पाऊ लागे तैसे आपे सयासी. ज्याला विठ्ठल म्हणतात तर हृदयामध्ये माझ्या स्वयंभू आहे. एरवी मी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धिस्प्रे अहर्निशिती वस्तू गाणी. मी नसे ऐसा कौनु ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे, जे न देखती माते. ज्याला देव म्हणतात ना, गुरुने कानी फुंकिला वारा, शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा. सद्गुरुनाथांना अद्वैत तत्वज्ञानाची पेरणी माझ्या कानामध्ये केली. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट, ब्रह्मा कटा शतकुट हो पाहत असे. पावसाळ्याचे दिवस जवळ आले. अरे आकाशाकडे पाहिल्यानंतर विजा जशा कडकड 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 कडकडतात. आवाज होतो की नाही? आवाज होतो की नाही? ढग वरून येतात, विजा कडकडतात. तशीच गोष्ट आहे बाबा, तशीच गोष्ट आहे. ते दोन शब्द कानामध्ये त्या गोष्टीची सुटलं माझं पदर बाई मी नव्हते भानात, सुटलं माझं पदर बाई मी नव्हते
श्रीपाद बाबा आमच्या जीवनामध्ये उतरले. बरं झालं जीवनामध्ये श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले. माझ्या संतांनी दया केली, लय भाग्याचे आपण ठरलो. बरं झालं बाबा चैतन्यनाथा, तुमच्या कृपेचा हात मस्तकावरती लागल्याबरोबर अरे ज्या सुखाकरता धडपड मी करत होतो तो सुख माझ्या शरीरामध्ये उत्पन्न झाला. माझं बालतान आतू आनंदाचे चेहरे झाले, बाहेर गात्रांचे बलहर पुंजले, आपादपा गुंतले फुलकांचे येले. चित्त चाकटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथची तेत. अपाद कुंचित झाले, अंगी रोमांच आले, अर्धो मिलित डोले, आनंदाते वर्षताती. सद्गुरुनाथा, जीवनामध्ये तुम्ही माझ्या आल्यानंतर काय झालं, मला माझा विसर मला पडला, माझा विसर. देहभाव हरपला, बाजारातले भामटे यांना नावं ठेवतात. माझ्या सज्जनांना इथे जी अवस्था होते ना, हेच म्हणतात देवाचा ऐसा करी उपकार द्याचा विसर पाडी माझं. हेच म्हणतात आणि असे म्हणणारे या अवस्थेला नावं ठेवतात. त्याच्या वंशा खाली जाऊन सांगू काय तुम्हाला, विधेयी होण्याचा हा मार्ग आहे. गोष्ट कळाली काय, विधेयी होण्याचा हा मार्ग आहे. अजून एक शब्द सांगू काय, मन राम होण्याचा हा मार्ग आहे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर. किंबहुना चर आणि आचर आपणची पैजान. आपण विश्व देखीजे, आपणची विश्वरूप होईजे. ऐसे सभागतीची एक उपासीजे. पांडवागा सर्वत्र मने सच्चिदानंदू, मीची एक स्वतः सिद्धो. चैतन्य बाबांची भेट अंतःकरणामध्ये उतरली. जी गोष्ट सांगितली ती गोष्ट अंमलात आणली तुकोबारायला अंमलात. आणि त्या गोष्टीचा काय परिणाम झाला, अभंगाचा प्रथम चरण. नाच टाळी पिटी, 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 नाच टाळी पिटी.
नाचे टाली पिटी प्रेमे अंगे धरणी लोटी. सद्गुरूच्या कृपेनं अनुग्रह झाल्यानंतर जी विधेय अवस्था झाली त्या विधेय अवस्थेचं वर्णन म्हणजे अभंगाचा प्रथम चरण नाही बरं का. अनुग्रह म्हणजे गळ्यामध्ये माळ घालणं आणि रामकृष्ण हरिमंत्र घेणं नाही. बोलणं आपलं परकड आहे, खटला तिकडं न्यायचा तिकडं न्या, नाक घासून गोष्ट कबूल करावी लागेल तुम्हाला. मी काय बोललो मी? अनुग्रह म्हणजे रामकृष्ण हरिमंत्र घेणं, टिकोबा लावणं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, याला अनुग्रह बोलत नाही. जेत एक विश्व एक आपण, ऐसे आळू माळू होते जे तुझे पण, आटोनी गेले अंतकरण विराले सहसा. तो आणि मी एकच आहे या गोष्टीचा अनुभव. अजून सांगू काय? जैसा अब्रह्म पूर्ण उदकी, मार्कंडेय पोहे एकाएकी, तैसा विश्वरूप कौतुकी पार्थु लोले. भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी अर्जुनाला अनुग्रह दिला. तैसा अनुग्रह पैराया श्री हरी केला धनंजया, आता कौने ठाये माया ऐशी भाषणी नोतेत. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझे पणे, आता बोलणे पुसणे दोन्ही. मी देह मी अर्जुन, हा अहंकार आहे आपला बरं का. याला अहंकार म्हणतात. आणि याच्यामध्ये जी काही गोष्ट आहे, जे अस्तित्व आहे, त्याला समजून घेणं ज्ञान म्हणतात. तो आणि मी एकच आहे या गोष्टीचा अनुभव, याला अनुग्रह म्हणतात. आणि तो अनुग्रह भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला. तैसा विश्वरूप कौतुकी पार्थुलोले. आजही माझ्या साधकाला विधेय अवस्था होते. तैसा विश्वरूप कौतुकी पार्थुलोले. पार्थू म्हणजे कोण? पार्थ म्हणजे कोण? विश्वरूप कौतुकी. लोलला की नाही? तू लोलला काय? लोलला काय? लोलला दारू पितो का बुवा? परिणाम होतो की नाही? मग भगवंताचं नाम घेतल्यानंतर काही परिणाम होईल की नाही? मोला मदिरा खाये मदिराचे निनाचे गाये, जेनु ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे आवरला. भगवंताचं नाम घेतल्यानंतर परिणाम होतो. नाव घेतल्यानंतर पुण्य होतो. पुण्य घेतल्यानंतर स्वर्गामध्ये जातो. आणि स्वर्गामध्ये पुण्य आहे तोपर्यंत. एकदा जर का पुण्य तुझं संपलं, त्याच दिवशी म्हणाला काय? जोपर्यंत सवेची इंद्रपणाची उटी उतरे. ऐक रे बाबा, पाठीम बसलेले आजोबा ऐकून घे. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारी. कुठं चाललाय आषाढी आणि कार्तिक वाऱ्या करायला? हे समजून घे, हे समजून घे. बस बाबा बस. तुकाराम बाबांनी ऐकलं. ऐकल्याबरोबर आतू बाहेरी मिया कोंडी येले. हे जग निखळ माझेचे निवतले, कैसे कर्म आड आले जे मीची नाही. मीची नाही म्हणती अर्जुना. तुझ्या आतमध्ये येणारी गोष्ट आणि तुझ्या बाहेर जाणारी गोष्ट मी आहे. गोष्ट कळाली काय? तुझ्या आतमध्ये येणारी जी काही गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे मी आहे. आत्मा परम प्रिय हरी, जयाच्या कीर्तीचा नित्य नवा आनंदवरी, सबाह्य अभ्यंतरी हरी प्रगटे. सबाह्य अभ्यंतरी हरी प्रगटे, सबाह्य अभ्यंतरी हरी प्रगटे, सबाह्य अभ्यंतरी हरी प्रगटे.
आनंदू रे आजे आनंदू रे ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात त्या परमात्म्याची ओळख साधू संतांनी करून द्यावी. आणि साधू संतांनी करून दिल्याबरोबर मुंगीपासून ब्रह्मदेवांच्या नानापर्यंत सर्वांचा श्वास एक आहे. आणि तो येणारा जाणारा श्वास त्यांच्या पुरती आहे का जगभर आहे? जगभर आहे की नाही? तुकोबर यांच्या नाकातला श्वास, ज्ञानोबांच्या नाकातला श्वास त्यांच्या पुरती होता की जगभर होता? जगभर होता की नाही? तुझ्यातला येणारा जो काही नाकामध्ये येणारा श्वास आहे तुझ्या पुरती मर्यादित आहे का जगभर आहे? काय मत आहे तुमचं? झाले का अस्तित्वाची ओळख? कळालं का आपलं अस्तित्व आपणाला? विठ्ठल अनुरेणू या थोकडा. तुकाराम महाराज होते ते, तुकाराम महाराज. ओ तुकाराम महाराज होते ते. थोबाड भाषे असेच म्हणतात, थोबाड भाषे. नामा म्हणे, तुका म्हणे. तू काय म्हणे? तू काय म्हणे? तुकाराम महाराज होते ते, तुकाराम महाराज. कधी ओळख व्हायची आपणाला? किती पण हिंडला देवाच्या, जरी पंढरपूरला जरी गेला, देवाच्या कमरेला येडा मारून जरी बसला, तुझा उद्धार होऊ शकत नाही. जा, तुझा उद्धार होऊ शकत नाही. जा. सेवका तुझे निसणे आले, योग सुखाचे सोहळे, सोहम सिद्धीचे लढे पाळीशी तू. कळालं का ज्यांचा प्रबोध निघाले त्याला? कुठल्या भक्तांचा मी स्वीकार केला? कुठल्या भक्तांचा? आबाक्यांना या गोष्टी कळणार नाही. आबाक्या शिकायची कळी मान. हो, सगळ्याच गोष्टी जर का समजल्या या गावच्या आगंधाऱ्या गटाला कोण सापडेल? सगळ्याच या गोष्टी कळणार नाही. योग सुखाचे सोहळे, सेवका तुझे निस्नेहाले, सोहम सिद्धीचे डळे पाळीशी तू. जो या वाटेवरून आला, जो या वाटेवरून, त्याचा मी स्वीकार केला. इतरांना किती वेळ आडू द्या, तिकडच मरू द्या, त्या गचपानांना माझ्यापर्यंत येऊ देत नाही, मी येऊ देत नाही. गचपानं कळाले काय? गचपानं कळाले? देवाच्या कालामध्ये ते एक शेप होते. देव जात होता की नाही घरामध्ये? समजून घेतला? समजून घेतला का? भूतालाही नाही जायला पंढरपूरला, आळंदीला. गोष्ट समजून घेतात काय? ती गचपानं होती, आता बी गचपानं तशीच आहे. फक्त आपण हातामध्ये बंदूक घ्यायची, ठास 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 ठास. गचपानं उडून द्यायचे बाबा. एक गोळी अनुग्रह आणि दुसरी प्रभू होत. विठ्ठल नाही कळणार रे तुम्हाला. अरे ज्या आमच्या नशिबाला आलं ना, ज्या आमच्या नशिबाला, ते तुमच्या नशिबाला नाहीये. तुमच्या समोर रक्ताची गुरली करून जरी आम्ही विषय समजवला, अरे तुम्ही पापी आहात रे, तुम्हाला विषय नाही कळणार. शिव्याने आम्हाला ऐकायच्या. विठ्ठल विठ्ठल
अरे सद्गुरूंच्या कृपेनं मला कळालं जे जे भेटे भूत तेने मानी भगवंत हाची भक्ती योग निश्चित मान झाली माझा. अरे सद्गुरूंच्या कृपेनं कळालं अरे जे काही दिसतंय ना तो सगळा माझाच पसार आहे आणि ज्यांना बघतोय ते काही परके नाहीयेत ते बी मीच आहेत. अभंगाचा दुसरं चरण घ्या जरा. माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. माणसं दिसतात नाही सगळी आपली आहेत बाबा. मगाशी बाबांना बोलून गेलो भाऊ इथं येणारा प्रत्येक माणूस हा देव आहे. आपल्याला गोष्ट कळाली तर महात्म्याच्या कृपाने. हो इथं येणारा हा माणूस प्रत्येक जण हा देव आहे. त्या महात्म्याच्या कृपेनं आपल्याला कळाली. प्रभो तुम्ही महिषाची या गोवांना या गोष्टीचा पत्ता नाही लागणार. देव कशाला म्हणतात देवच नाही कळाला. अरे तूच तुला अजून ओळखलं नाही तर तुला देव कधी कळायचा. हो बाबा याचीच ओळख याला मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. आणि बुवा तू विचार केला काय मी कोण कते कोण मी कोण कते कोण मी कोण कते कोण. अरे स्वतःचा स्वतः विचार कर. तू कोण आहेस. तू देह आहेस का देहामध्ये असणारी गोष्ट तुझं अस्तित्व आहे. या गोष्टीचं ज्ञान फक्त संत लागून घेतात. विठोबार Kumar
तुका म्हणे दारे तुका म्हणे दाटे 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 तुका म्हणे दाटे
कंठी नेत्री अश्रू लोटे. तो अनुभव संतांचा आहे. जोपर्यंत विधेय अवस्थेला पोचल्यानंतर अष्टसात्विक भाव आणि एकदा जर का कर्मधारय संयोगाने जर का ती गोष्ट प्राप्त झाली, देहाचा विसर पडेपर्यंत ती गोष्ट करावी लागते. दवडो दवडो निश्वास श्वास ही जती वायाची उपवास का घेपती घुमाचे घास आधो आणि मूर्ख. माझे सद्गुरू त्यांना म्हणतात आंधळे आणि मूर्ख. श्वासोश्वास तुझे फुकट चाललेत आणि तुझ्या वाऱ्या पंढरपूरला आणि आळंदीला चाललेत. कधी नाही लागायचा तुमचा श्वासोश्वास तुझे फुकट चाललेत. झाला झलोनी वैलानी ये भक्तीची वाटे वेगळा निघायचा. बरं का, संतांची सेवा करायची, त्यांचे पाय पकडायचे आणि स्वतःच्या श्वासाची किंमत समजून घ्यायची आणि 21,700 वेळा नामस्मरण. श्वासाने भजन करा गड्यांनो, श्वासाने भजन. करायला आधी मरावं लागतं जय हरिदादा. बरं का, हे करायला आधी मरावं लागतं आणि बुवा माणसं मरायला घाबरतात. बरं का, हे करायला मरावं लागतं. मरावं माझे मरण देखी येले म्या डोळा मरण असल्या ज्ञानेश्वर माऊली कीर्तन आणि प्रवचन सांगण्या भाऊचा विषय नाही, पण जल करत 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 घोटीपासून ज्ञानगंगा वाटेफलपर्यंत माझ्या सद्गुरू अमृतेदादांपर्यंत पोचली आणि तिकडने ज्ञानगंगा खाडीच्या किनाऱ्यावरती त्या सागराला येऊन मिळाली आणि तिकडं मासे मटण खाणारे आम्ही माणसं वाल्याचे वाल्मिक झालो बाबा. जपा जपणे उलट प्राणाचा ते मनाचा निर्धारू असे ज्ञानदेव बाबा उन जप मालांतरी धरोणी श्री हरी जपे ससा. या गोष्टीचा तंतोतंत अनुभव, या गोष्टीचा तंतोतंत अनुभव त्या सद्गुरुनाथांना करून दिला बाबा. आणि जो काही निरोप माझ्यापर्यंत आला तो फक्त पोचवण्याचं माध्यम, नाहीतर कीर्तन आणि प्रवचन सांगतो म्हणजे समाजावरती तुझे उपकार नाही. काय बोललो मी? कीर्तन आणि प्रवचन सांगतो म्हणजे समाजावरती तुझे उपकार नाही बुवा. कीर्तन आणि प्रवचन सांगणं एक गुण आहे, गुण. परमार्थ कैक पटीनं वेगळा आहे. बाबा सांगायचे अरे कीर्तन आणि प्रवचन फक्त ही सोंगा आहेत, तो निरोप फक्त पोचवण्याकरता.
आणि तो निरोप तुमच्या समोर प्राप्त वेळेमध्ये ना चेटाली पिती प्रेमे अंगे धरणी लोटी या गोष्टीला अनुसरून सर्व माझ्या साधकांचा अनुभव आहे. या वेळेमध्ये या अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. प्राप्त वेळेमध्ये जर का शब्द अपशब्द जर का निघायला असेल माझ्या बुद्धीचा दोष आहे. जो काही चांगला असेल अरे माझ्या सद्गुरूंचा आहे. सोयऱ्याधार्याच्या रूपानं मंडपामध्ये येऊन कोणी बसला असेल अहमपणा घालवा, झुकायचा, नम्र व्हायला जरा शिका. नाहीतर मीच बुवा आणि मीच महाराज एक बोलू का आपल्या आगरी भाषेमध्ये तुमनाच कोड्या आणि तुमनाच कांजी. कोणी भाषा तुम्ही काय नाही बोलता विठाला. तुमनाच कोड्यास आणि तुमनाच कांजी अरे आदिवासी भाषा आहे. नाहीतर आमचंच खरं ना भाऊ. नम्र व्हायला शिका. देवाबद्दलचा अनुभव इंद्रिय विषय विसरती शरीर भावना असती सोहम भावे प्रचिती प्रगट होतोय. त्या गोष्टीचा अनुभव आजही जसं तसं आहे. बोलता बोलता शब्द अपशब्द निघाला असेल. संपूर्ण तुम्ही ज्ञानवंत आहात. ज्ञानवंताच्या समोर एक काजवा आहे. काजव्याने जर का फटफट करायचं सोडलं ते मरल ना. सूर्य जरी उगवला असला ते काजव्यानं आपलं फटफट करणं सोडून देऊ नये. काहीच आम्ही अनुग्रहितू साधूंचा निरूपतू परी आपल्या परी अलंकारितो भलत्या परे. जैसा स्वभाव माय बापांचा बालक बोले बोबडी वाचा तरी अधिकच तयाचा संतोष वाटे. एरवी मी मूर्खू जरी झालो अविवेकू तरी संताधिक कृपा देखू. श्वजवलू असे साधू संतांची कृपा माझ्यावरती आहे. त्या कृपेला अनुसरून संपूर्ण ज्ञानवंत आहात. सगळ्यांची नावे जर का घ्यायला सुरुवात केली तर बाबा इथेच 12 वाजतील. हो बाबा. दादाश्री सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आभार व्यक्त करतो बाबा. सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. पाकवाज वादक असतील, गायनाचार्य असतील, विनेकरी असतील, माझे तुकाराम बाबा असतील, माझे चेतन भाऊ असतील. मोठ्या माणसाची नावं बाबा मी घेत नाही. नको सगळ्यांची नको ना बाबा. आता इथंच मला मारलं तुम्ही घरी पोचू देणार नाही ना आम्हाला. हो झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी श्रीपादांच्या चरणी अर्पण करून जाता जाता एकदा फक्त माझ्या श्रीपाद बाबाचं रामदास बाबाचं भजन करा. धन्य श्रीपाद मुरारे देवा विठाल जय जय जय
Thank you.